रोहित पवार यांना सुरक्षा द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। दादांच्या मृत्यूबद्दल रोहित पवार अनेक मुद्दे मांडत असल्यामुळे त्यांची काळजी वाटते असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। यावर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबद्दल रोहित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेत आहेत। पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवारांचा घातपात केला का अशी शंका उपस्थित करत प्रश्न विचारतायत। त्यामुळे रोहित पवारांना राज्य सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। अजितदादांच्या मृत्यूबद्दल आमदार रोहित पवार हे काही मुद्दे, तथ्य आणि शंका उपस्थित करतायत। व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणं अतिशय गरजेचं असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि रोहितबद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील। मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। रोहित पवारांनी गेल्या काही दिवसात 3 पत्रकार परिषदा घेतल्यात। यातल्या 2 पत्रकार परिषदा मुंबईमध्ये तर 1 पत्रकार परिषद दिल्लीत झाली आहे। 3ही पत्रकार परिषदांमध्ये रोहित पवारांनी वेगवेगळे दावे करत अजित पवारांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे। रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का, पण तसं काही हल्ला करणारं कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही। कारण ते सुद्धा अजित दादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात, कारण ते त्यांचे काका होते, अजित दादा। त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही। पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्या संदर्भामध्ये विचार करतील। नाही, असं काही नसतं। जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे, कुणाला नाहीये, आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात। त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्यांकडे जातो, एवढंच काय।